नमस्कार मंडळी. मी हरिभक्तपरायण सौ स्नेहल प्रसाद दळवी. पितृपक्षातील या गुरुचरित्र सप्ताह निरूपणाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व सद्गुरू भक्तांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधार निरसी, जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी, प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरू जाणावा. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु येतात. पहिला गुरु म्हणजे आपली आई, मग पुढे आपले वडील, शाळेतील शिक्षक, विविध विषय आणि कला, जाती कला इत्यादी शिकवणारे गुरु. हे अनेक गुरु आपल्या आयुष्यामध्ये पुढे पुढे येत जातात. परंतु सद्गुरू हा प्रत्येकाचा एकच असतो, जो मनुष्याला त्याच्या नरदेहाची, त्याच्या जन्माची इति कर्तव्यता समजावून शिष्यातील षड्विकार, विषय, वासना दूर करून त्यांचा समूळ नाश करून स्वरूपाची जाणीव त्याला करून देतो. म्हणजेच परमात्म्याचे आणि आत्म्याचे मिलन घडवितो. म्हणजेच आपल्या मूळ तत्वाशी आपली भेट करवितो. या मायारूपी भ्रमामध्ये ज्ञानाच्या चुकीच्या संकल्पनांचं खंडन करून या भ्रमाच्या आणि अज्ञानाच्या अंधाराचं निरसन करून आपल्याला ब्रह्मपदाला पोचवितो तो सद्गुरू. भवसागरातून निर्माण होणाऱ्या दुःखांचे दुःख आणि भोग भोगताना साधकाला त्यामुळे सोपे जातात. प्रपंचामध्ये राहूनही परमार्थ कसा करता येईल याची कला प्रत्येक शिष्याला या सद्गुरूमुळे प्राप्त होत असते. म्हणूनच सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ही गरज अत्यंत पोट तिडकीने संत तुकाराम महाराज मनुष्याला सांगतात. मंडळी, काल या गुरुचरित्र निरूपणाचा पहिला दिवस 1 ते 9 अध्याय आपण पाहिले. त्यामध्ये दत्तांचा जन्म, दत्त महाराजांचा मूळ गुरुतत्वाचा जन्म, त्यानंतर श्रीपाद वल्लभ हा सद्गुरूंचा प्रथम अवतार आपण पाहिला. आता पुढील अध्यायांकडे आपण वळूया. नामधारकाने सिद्धमुनींना प्रश्न केलेला आहे की कुरवपूरचं महत्त्व मला सांगावं. श्रीपाद तिथे गेले नाहीत, ते सूक्ष्म रूपानेच तिथे आहेत असं आपण सांगता, अवतारी झाले असेही सांगता, मग त्याबद्दल मला विस्तृतपणे सांगावं असं या ठिकाणी नामधारक सिद्धमुनींना विनंती करतो. त्यावेळी सिद्धमुनी श्री गुरूंचा महिमा काय विचारतोस, तो तर विश्वव्यापक परमात्म्याप्रमाणे आहे. ते अवतार धारण करण्यासाठी गेले, परंतु कुरवपुरामध्ये ते सूक्ष्म देहाने त्या ठिकाणी अजूनही वावरत आहेत असं या ठिकाणी सिद्धमुनी या नामधारकाला सांगत आहेत. त्या संदर्भातलीच एक गोष्ट, एक कथा या ठिकाणी नामधारकाला ते सांगतात. गुरुभक्ती ही काया वाचे मने करावी. त्यामुळे काय होतं तर दुस्सर असलेला असा हा भवसागर पार करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. वल्लभेश नावाचा एक सदाचारी काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो व्यापार करून आपला उदरनिर्वाह करायचा. दरवर्षी नित्य नेमाने कुरवपूर यात्रेला तो जायचा. असाच एका वेळी यात्रेच्या वेळी त्याने मनामध्ये असा संकल्प केला की जर यावेळी मला माझ्या व्यापारामध्ये चांगला फायदा झाला तर 1000 ब्राह्मणांना मी इच्छा भोजन देईन. असा मनातल्या मनात संकल्प करून श्रीपाद वल्लभांचं स्मरण करीत तो व्यापारासाठी निघाला. गावोगाव व्यापार करीत असताना त्याला भरपूर फायदा झाला आणि ते सर्व द्रव्य एकत्र घेऊन तो संकल्प केल्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी कुरवपुरी नगरी येण्यास निघाला. त्याच्याजवळ असलेलं ते द्रव्य काही चोरांनी पाहिलं होतं.
त्यामुळे त्याच्याच समवेत वेश बदलून हे चोर सुद्धा निघाले होते. बोलता बोलता आपणही कुरवपूर यात्रेलाच चाललेलो आहोत असं त्या चोरांनी सांगितलं. पण रात्री रस्त्याने जात असताना या चोरांनी त्या ब्राह्मणाला ठार मारलं, सारं द्रव्य हिरावून घेतलं. परंतु त्यावेळी चमत्कार असा घडला की तत्क्षणी जटामंडित भस्मांकित हाती त्रिशूळ आणि खट्वांग घेतलेला एक यती समोर आला आणि त्याने या चोरांना ठार मारले. परंतु त्याच्यामधला एक जो होता तो त्या ठिकाणी क्षमायाचना मागू लागला. मी या ब्राह्मणाला ठार मारले नाही, मला यातील काहीच माहीत नव्हते, मी फक्त त्यांच्या बरोबर निघालो होतो, मी निरापराधी आहे असं तो कळवळून त्या यतीला म्हणजे यती रूपामध्ये असलेल्या श्रीपाद वल्लभांना विनंती करू लागला, विनवणी करू लागला. त्यावेळी हातातील थोडी विभूती त्यांनी त्या चोराच्या हाती दिली आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर शिंपडण्यास सांगितली. त्या ब्राह्मणाने मस्तक आणि मान एकत्र लावलं आणि त्यावर ती विभूती शिंपडली आणि काय आश्चर्य, क्षणात तो मृत असलेला ब्राह्मण जिवंत झाला आणि तत्क्षणीच श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले. ब्राह्मणाने आजूबाजूला पडलेली चोरांची प्रेतं पाहिली आणि त्या शेवटी उरलेल्या चोराला विचारलं की हे काय झालं, हे कसं काय घडलं, हे कोणी चोरांना मारलं. त्यावर तो चोर म्हणाला की इथे तुम्हाला सुद्धा या चोरांनी मारलं होतं, परंतु एक तापसी इथे आला होता आणि त्याने त्रिशूळाने या चोरांना मारलं. तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्याने माझ्यावरही कृपा केली, मला जिवंत ठेवलं आणि विभूती दिली. त्या विभूतीचं प्रोक्षण केल्यामुळे आज तुम्हीही जिवंत झालेले आहात. आणि ज्या क्षणी तुम्ही जिवंत झालात त्या क्षणी तो तपस्वी या ठिकाणी लुप्त झालेला, अदृश्य झालेला मी पाहिला. त्या ब्राह्मणाच्या सर्व प्रकार लक्षात आला, कृतकृत्य झाला, अगदी कंठ त्याचा सदगदित झाला. आनंदाश्रूंनी डोळे भरून आले आणि आपल्या या श्रीपाद वल्लभांनी आपल्याला मरणाच्या दारातूनच काय मृत अवस्थेतून पुन्हा जीवनदान दिलं हे कळल्यानंतर त्याला कशा प्रकारे सद्गुरूंच्या या ऋणांची परतफेड करावी हे समजेना. अतिशय आनंदाने तो त्या ठिकाणी कुरवपूरला पोचला आणि मनी असलेला संकल्प त्याने पूर्ण केला. 1000 ब्राह्मणांना इच्छाभोजन दिलं. पुढील अध्याय नृसिंह सरस्वतींच्या जन्माख्यानाचा. श्रीपाद वल्लभांनी आपला अवतार संपवलेला होता. पुढील कार्यामध्ये म्हणजे पुढला अवतार नृसिंह सरस्वतींचा तो धारण करायचा होता. त्या संदर्भात आपण गत अध्यायांमध्ये एक कथा पाहिली की एक विधवा स्त्री आपल्या मतिमंद बालकाला घेऊन त्यावेळी गंगेमध्ये आपलं प्राण देणार होती. त्यावेळी श्रीपाद वल्लभांनी कशा प्रकारे तिच्याकडनं प्रदोष व्रतसमयी शिवशंकरांची आराधना करून घेतली, ते व्रत करून घेतलं आणि त्यामुळे तिचं ते मतिमंद असलेला तिचा तो मुलगा कशा प्रकारे ज्ञानी झाला याचं आपण गत अध्यायांमध्ये ही कथा आपण ऐकली. त्याच स्त्रीने आपल्या पोटी आपल्या पुढील जन्मी तुमच्यासारखाच ज्ञानी महापुरुष माझ्या पोटी जन्माला यावा अशी विनंती त्या ठिकाणी श्रीपाद वल्लभांना केलेली होती आणि तिच्या त्या विनंतीचा सन्मान ठेवून त्या ठिकाणी सद्गुरूंनी श्री नृसिंह सरस्वतीच्या स्वरूपामध्ये जन्म घेतलेला आहे. ही विप्रस्त्री पुढे मरण पावली आणि कारंज गावामध्ये वाजसनेय शाखेच्या एका ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वंशी तिने जन्म घेतला. माता पित्यांनी तिचं नाव अंबा असं ठेवलं. ती विवाह योग्य झाल्यावर तिचं लग्न एका माधव नावाच्या ब्राह्मणाशी करण्यात आलं. हा सुद्धा शिवभक्त होता. पूर्वजन्मांचे संस्कारांप्रमाणे याही जन्मी दोघंही शिव आराधना करीत होते. पुढे काही दिवसांनी तिला दिवस गेले आणि 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर एका तेजस्वी बालकाला तिने जन्म दिला. पण आश्चर्य म्हणजे जन्मताच हे बालक ओंकाराचा उच्चार करू लागला. पुढे ब्राह्मणांनी या बालकाचं जातक वर्तविलं की हे ब्राह्मण सकळांचा गुरु होईल.
सर्वांना उपदेश करील, विश्ववंद्य ठरील, अष्टसिद्धींचा वास याच्या ठाई असेल. याच्या दर्शनाने अनेक पतितांचा उद्धार होईल आणि हा संसार करणार नाही. त्रिभुवनामध्ये पूज्य होईल. याच्या जन्मामुळे आपल्या घरी लक्ष्मीच आली आहे असे समजा. माधवाने त्या ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन त्यांची बोळवण केली. अशा प्रकारे जातक कर्म आटपल्यावर त्या बालकाची खूप छान अगदी काळजी ते घेऊ लागले. दृष्ट लागेल म्हणून दररोज त्याचं लिंबलोन ओवाळून टाकीत असत. जन्मताच ओंकाराचा जप करणारा हा बालक म्हणून सगळ्या नगरामध्ये ही बातमी पसरली आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. म्हणून सर्वजण ब्राह्मणाच्या घरी, या माधवाच्या घरी त्या बालकाचा दर्शनासाठी येऊ लागले. पुढे असेच दिवस गेले. नामकरण विधी झाला. बाळाचं जन्मनाव शाळीग्राम असं ठेवण्यात आलं, परंतु त्याला हाक मारण्यासाठी, पुकारण्यासाठी नरहरी असं नाव त्याचं ठेवण्यात आलं. हळूहळू नरहरी मोठा होऊ लागला. त्याचं मातेला आपलं दूध अपुरं पडत आहे असं वाटू लागलं. त्यावेळी तिने आपल्या पतीकडे एक सवत्स धेनू म्हणजे गाय घेऊन यावी असं सांगितलं. पण त्या क्षणी या नरहरीने आपल्या मातेच्या स्तनांना स्पर्श केला आणि त्याच वेळी सहस्त्र दुग्धधारा तिच्या स्तनांतून वाहू लागल्या. त्यामुळे गायीची काही आवश्यकताच पडली नाही. नरहरी वयाने हळूहळू मोठा होऊ लागला, परंतु ओंकाराव्यतिरिक्त तो कोणताही शब्द बोलेना. आईला काळजी वाटू लागली. एकदा असंच आई म्हणाली, अरे बाळा, तू कधी बोलायला लागणार? तुझे बोबडे बोल ऐकण्यासाठी माझे कान या ठिकाणी अतृप्त आहेत. तुझ्या बोबड्या बोलांना ऐकण्यासाठी मी या ठिकाणी खूप वाट पाहत आहे. कधी बोलणार? त्यावेळी या लहानग्या बाळाने आपल्या यज्ञोपवीताला हात दाखवत त्या ठिकाणी काहीशी खूण करून सांगितलं. कमरेला मौजी मेखळा होता, जानवं गळ्यात होतं. त्याकडे पाहिल्यावर आईच्या लक्षात आलं की बाळाची मुंजच करावी असं हे बाळ आपल्याला सुचवते. माता पित्यांना आनंद झाला. लगेच ब्राह्मणाकरवी एक शुभ मुहूर्त काढून नरहरीची थाटामाटात मुंज करण्यात आली. पण लोक, ते समाज तो बोलणारच. लोक म्हणू लागले, अरे माधवा, उगाच एवढा खर्च करतोयस. तुझा मुलगा मुका आहे, तो काय शास्त्र शिकणार? कुणी म्हणालं, हा शिको वा न शिको, आपल्याला भोजनादी दान दक्षिणा मिळालं ना, बस झालं. इकडे उपनयन होऊ लागला. भिक्षेची वेळ आली. पहिली भिक्षा मागितल्याबरोबर हा नरहरी बाळ ऋग्वेद संहिता म्हणू लागला. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या भिक्षेच्या वेळेला यजुर्वेद, तिसऱ्या भिक्षेच्या वेळेला सामवेद संहिता म्हणू लागला आणि सगळ्यांच्याच आश्चर्याला पारावार उरला नाही. माते, तू मला भिक्षा मागण्याचा उपदेश केलास ना, तेव्हा आता मी भिक्षाच मागणार असं म्हणून आता मला निरोप दे, मी तीर्थयात्रेस जातो, असे वक्तव्य त्या ठिकाणी नरहरीने आपल्या आईसमोर काढले आणि आईला धक्काच बसला. नरहरीचे शब्द ऐकल्याबरोबर आई मूर्छितच होऊन पडली. शुद्धीवर आल्यावर ती म्हणाली, अरे बाळा, तू आमचा म्हातारपणी सांभाळ करशील अशी आम्हाला फार आशा होती. आता मी काय करावं, कोणाकडे पाहावं? तेव्हा नरहरीने तिच्या मस्तकी हात ठेवून तिला पूर्वजन्मीचं स्मरण करून दिलं. श्रीपादजी वल्लभ हे आपला पुत्र आहे हे कळल्यावर तिने त्यांना नमस्कार केला. नंतर आपण ब्रह्मचारी आहोत आणि तीर्थयात्रेस जाण्याची परवानगी त्यांनी मागितली. माता म्हणाली, बाळा, लहान वयामध्ये असा संन्यास घेणं शास्त्रसंमत नाही. 12 वर्षे ब्रह्मचर्याचं पालन करून त्यानंतर मुख्य तो आश्रम, जो आश्रम आहे, गृहस्थाश्रम आचरावा, शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असं शास्त्र सांगतं. आधी सर्व इंद्रिय सुखी करावीत, जीवन पूर्णपणे समृद्धपणे जगावं आणि नंतर संन्यास घ्यावा असं मातेचं बोलणं ऐकलं. आणि त्यावेळी सद्गुरूंनी, या नरहरीने आपल्या मातेला जे तत्वज्ञान सांगितलं ते पुढील 12व्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. सद्गुरू आपल्या मातेला म्हणतायत, तू आम्हाला थांबायला सांगतेस, पण या जीवनाचा काय भरोसा आहे आई? हा देह म्हणजे बऱ्याचदा बघा आपण
तरुण वयामध्ये किंवा लहान वयामध्ये आपण देवाधिक कर्म किंवा देवाचं स्मरण जास्त केलं की बरेच लोक निंदेस्तव असं म्हणतात की अरे यावेळी कसलं नामस्मरण करतो, म्हातारपण पडलेलं आहे देवाची पूजा करायला आणि देवाधिक गोष्टी करण्यासाठी. पण असं मुळीच नाही आहे. यामागचं तत्वचिंतन हेच सांगतं की देह हा क्षणभंगूर आहे. त्यामुळे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोवर पुण्यकर्म करीत राहावं. जो चिरंजीव आहे त्याला तुझा उपदेश सार्थ आहे की जो मृत्यूच कधी त्याला मरणच कधी येणार नाही, अशा व्यक्तीसाठी हे बोलणं ठीक आहे. परंतु क्षणोक्षणी आयुष्य हे कमी होत जातं. त्यामुळे पूर्ववयातच धर्मकार्य करावे. सूर्य जसा पुढे पुढे मार्गक्रमित जातो तसतसं आपलं आयुष्य हे कमी कमी होत जातं. पानाच्या टोकांवर पाण्याचे थेंब जसे टिकून राहत नाही ना, तसंच हे जीवन आहे. झाडावर पिकलेलं पान हे केव्हा गळून पडेल याचा नेम नाही. तसंच आपल्या जीवनाचं असतं. त्यामुळे या देहावर विश्वास ठेवून राहू नये. मृत्यू कधी येईल, कधी भोवेल हे आपल्याला काहीही सांगता येत नाही. त्यामुळे उद्या पुण्यकर्म करू म्हणून दिवस ढकलणं हे योग्य नाही. पण शेवटी यमाला दया येणार नाही म्हणून उद्याऐवजी आजच पुण्यकर्म करावं. संसार म्हणजे एखाद्या फुलाप्रमाणे आहे. जसं फुल वाळतं तसाच आपला देह सुद्धा. वीज जशी चमकते आणि क्षणात लुप्त होते तसा हा देह, या देहाचा भरोसा देता येत नाही. अशी नाना प्रकारची उदाहरणं नरहरीने आपल्या मातेला सांगितली आणि तिला तत्वज्ञानाची या ठिकाणी तत्वज्ञान पटवून सांगितलं. शेवटी मातेने एक विनंती केली, बाळा तू आम्हाला 4 पुत्र होशील अशी भविष्यवाणी सांगितली होतीस, पण या वेड्या मनाला त्याचा विश्वास बसत नाहीये. तू आमचा पुत्र नाहीस, तू आमचं कुलदैवत आहेस. तरी आम्हाला 1 पुत्र होऊ दे, मग मी माझी तुला परवानगी देईन. जर माझं वचन तू मोडून जाशील ना तर मी प्राणत्याग करीन. मातेचे हे शब्द ऐकून नरहरी हसून म्हणाला, माते माझे वचन कधीच मिथ्या होणार नाही. मी तुला 2 पुत्र होईस्तोवर येथे राहीन, मग मात्र मी राहणार नाही. तेव्हा तू तुझे वचन पाळ. असं म्हणून ते वर्षभर मातेसमवेत त्या ठिकाणी राहिले. त्यांचे वेदांचे अगाध ज्ञान पाहून सर्व विद्वान चकित होऊन जात. तिथे वेदाध्ययन त्यांच्याकडे करण्यासाठी येत. त्यामुळे हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या तिकडे वाढू लागली. नंतर कालांतराने मातेला 2 जुळ्या मुलांची पुत्रांची प्राप्ती झाली. ती बालके 3 महिन्याची झाली तेव्हा ते आपल्या मातेकडे आले आणि म्हणाले, माते तुझी मनोकामना आता पूर्ण झाली. तुला दीर्घायुष्य असे पुत्र प्राप्त झाले. आणखी 2 पुत्र आणि 1 कन्या होईल. सर्व अपत्ये अत्यंत सुखी, दीर्घायू, ज्ञानी होतील आणि तुम्हाला सर्वांना सुख प्राप्त होईल. तेव्हा आता मला निरोप द्या. असं म्हणून त्यांनी आपल्या माता पित्यांच्या चरणी मस्तक ठेवले. माता म्हणाली, तू आमचे कुलदैवत आहेस. तेव्हा मोहात गुरफटून तुझा महिमा विसरून गेलो. तुला कधीही आम्ही रागावलो, कठोर वचने बोललो, झोपण्यासाठी तुला ओरडा दिला, पण त्या सगळ्यासाठी आम्हाला क्षमा कर. आपण प्रदोष काळी शिवाची पूजा केलीच, यास्तव आपल्याला पूर्वजन्म नाही असं सांगितलं नरहरीने त्यावेळीस. आणि शंकरांची आराधना अशीच पुढे चालू राहू देत. आणि त्यानंतर असं म्हणून सर्वांना निरोप देऊन बद्रिकावनी जाऊन सिद्ध दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी नरहरी निघालेले आहेत. पुढे ते बद्रिकारण्ये निघालेले होते. काशी क्षेत्र त्या ठिकाणी, पण काशी क्षेत्री आले. त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठाने आरंभली. अष्टांग योग तपाचरण केलं. तपाचरण वेदशास्त्राचं अगध ज्ञान पाहून काशीतील दुसरे तपस्वी जन सुद्धा त्यांचं आश्चर्य वाटू लागलं. आणि त्या तपस्यांमध्ये कृष्ण सरस्वती नावाचे एक वयस्कर यती होते. ते ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी तपाचरण पाहिलं आणि इतरांना सांगितलं, याला नर म्हणू नये, हा अवतारी पुरुष आहे. हा जगाने वंदन करण्यास असा योग्य आहे. याचं लहान वय पाहू नये, परंतु मनापासून त्याला नमस्कार करा. हा आम्हाला वंदनीय आहे. तपस्थानी
इतर तपस्यांनी त्या ठिकाणी विचार केला, याने जर संन्यास घेतला तर आपोआप तो सर्वांनाच वंदनीय होईल. यांचे ज्ञानाचा फायदा सर्वांना होईल. कलियुगामध्ये संन्यास हा धर्माचा जो लोप होत चाललेला आहे तो थांबेल, परंपरा पुन्हा उजळून निघेल असा विचार करीत सर्वजण त्यांच्याकडे आले व लोकानुग्रहानिमित्त संन्यासाश्रम स्वीकारावा अशी ते विनंती करू लागले. ते म्हणाले, या कलियुगी संन्यासी म्हणून आमची निंदा होत आहे. ह्या मार्गाची स्थापना शंकराचार्यांनी केली. या आश्रमाचा उद्धार करण्यासाठी, सकळ जनांचा उपकार करण्यासाठी आपण संन्यासींकडून विधिवत संन्यास दीक्षा घ्यावी. यावर नामधारकाने प्रश्न केलेला आहे की नरहरी हे दत्तात्रेयाचेच अवतार होते. ते स्वतःच दत्तगुरु होते. मग त्यांना दुसऱ्यांकडनं गुरु दीक्षा घेण्याची आवश्यकता काय? त्यावेळी सिद्धमुनींनी सांगितले की राम हा सुद्धा विष्णूचा अवतार होता, तरी सुद्धा श्रीरामांनी गुरु वशिष्ठांना आपलं गुरु बनविलेला आहे. श्रीकृष्ण तर पूर्णावतार आहेत भगवंताचा. अशा श्रीकृष्णांनी सुद्धा संदीपाणी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांचं गुरुत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे कृष्ण सरस्वतींचे मूळ पीठ सांगण्याची विनंती त्यांनी केलेली. नामधारकाने कृष्ण सरस्वतींचं मूळपीठ सांगण्याची विनंती केली तेव्हा सिद्ध म्हणाले की मूळ गुरुशंकर, नंतर विष्णूचा शिष्य ब्रह्मा, गुरु वशिष्ठ, त्यांचे शिष्य पराशर, त्यांचे शिष्य विष्णू अवतार व्यास आणि व्यासांचा शिष्य शुकमुनी आणि त्यांचे शिष्य गौडपादाचार्य, त्यांचे शिष्य आचार्य गोविंद, आचार्य शंकर आणि पुढे विश्वरूपाचार्य, ज्ञान बोधनगिरी, सिद्धगिरी, पुढे ईश्वर तीर्थ, त्यांचे शिष्य नृसिंह तीर्थ, पुढे विद्यातीर्थ, शिवतीर्थ, आरती तीर्थ, विद्यारण्य, शिष्य मलियानंद, देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र. आणि अशी ही गुरु परंपरा चालत गुरु परंपरा यादवेंद्र मुनींकडून पुढे शिष्य त्यांचे कृष्ण सरस्वती, अशी ही अगाध शिष्य परंपरा लाभलेला गुरु नरहरींनी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. नरहरींना संन्यास दीक्षा देऊन त्यांनी त्यांचं नामकरण नृसिंह सरस्वती असं केलेलं आहे. काशी क्षेत्री गुरु समस्त वेदांचा अर्थ समजावून सांगायचे. त्यांचं ज्ञान पाहून शिष्यांसह बद्रिकावणी असलेल्या अनेकांना आश्चर्य वाटत असे. ते तीर्थाटन करू लागले. पुढे फिरत गंगासागराला गेले, प्रयाग क्षेत्री गेले. तिथे त्या ठिकाणी माधव नावाचा एक ब्राह्मण त्यांना येऊन भेटला. त्याला ब्राह्मणाचा उपदेश देऊन त्यांनी संन्यास आश्रमाची दीक्षा दिली आणि त्यानंतर त्याचं नामकरण माधव सरस्वती असं करण्यात आलं. नृसिंह सरस्वतींची विशेष कृपा त्यावर होती आणि अशा प्रकारे हळूहळू नृसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य त्या ठिकाणी गोळा होऊ लागले. अनेक शिष्यांना एकत्र घेऊन नृसिंह सरस्वती अनेक ठिकाणी तीर्थाटन करू लागले. पुढे 13व्या अध्यायामध्ये एका ब्राह्मणाची पोटदुखी कशा प्रकारे गुरूंनी दूर केली त्या संदर्भात आपण ऐकू. नामधारक आणि सिद्धमुनींना दोन्ही हात जोडून आपण गुरुचरित्र जे सांगत आहात, माझी जिज्ञासा ही फार वाढत चाललेली आहे. आता मला या प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतींना दीक्षा दिल्यानंतर पुढे काय घडलं हे मला सांगावं. सिद्धमुनींना सुद्धा आनंद झाला. ज्या वेळेला शिष्याच्या पोटामध्ये अशी जिज्ञासा निर्माण होते, सद्गुरूंबद्दल अधिकाधिक सांगताना सिद्धांचं सुद्धा अंतःकरण भरून येत आहे. आपल्या सद्गुरूंची अशा प्रकारे त्यांचं कौतुक, त्यांची स्तुती सांगण्यासाठी सिद्धमुनी सुद्धा सहर्ष मनाने त्या ठिकाणी अनेक सद्गुरूंच्या लीला या ठिकाणी नामधारकाला सांगत आहेत. अनेक शिष्य या ठिकाणी सद्गुरूंचे निर्माण झाले होते. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि आपण स्वतः म्हणजे सिद्धमुनी. एकदा करंज नगरापाशी ते आले. त्यावेळी जन्मगावी परत आल्यानंतर त्यांनी आपल्या माता पित्यांची भेट घेतली. 4 भाऊ आणि 1 भगिनी त्यांना येऊन भेटली.
नगरजनांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. घराघरातून भिक्षेसाठी त्यांना बोलविण्यात आलं. त्यांची पूजा सगळ्यांची घेत त्यांना लोक दत्तात्रयाचा अवतार म्हणू लागले. माता पित्यांना त्यांची मागील जन्मघटनेची आठवण करून दिली. त्यांनी गुरुला साष्टांग नमस्कार केला. कुळात एखादा पुत्र ज्या वेळेला संन्याशी निपजतो ना मंडळी, त्यावेळेला त्या कुळाच्या 42 कुळांचा उद्धार होत असतो. त्यांना सदा सर्व काळ ब्रह्मलोक प्राप्त होतो. यमाची भीती उरत नाही. तुमचे पुत्र शतायुषी होतील. त्यांचं ऐश्वर पुढे वाढत जाईल. अंती काशी क्षेत्री त्यांना मोक्ष प्राप्ती होईल, असं सद्गुरू म्हणाले. सद्गुरूंची भगिनी, जिचं नाव रत्नाई असं होतं, तिने सुद्धा मोठ्या कौतुकाने श्री गुरूंना स्वतःच्या भविष्याबद्दल, प्रारब्धाबद्दल सांगण्याची विनंती केली. त्यावेळी उपदेश करताना सद्गुरू सांगतात की स्त्रियांनी पतीची सेवा करावी, त्याला शिवासम मानावं आणि त्यामुळे त्यांना मोक्ष मिळतो. यावर रत्नाई म्हणाली, माते, माझे प्रारब्ध काय ते सांग. आपण ब्रह्मज्ञानी आहात, कृपा करून मला ते सांगा. त्यावेळी सद्गुरूंनी, तू पूर्वजन्मी गायीला लाथ मारली होतीस, शेजारी लोकांमध्ये कलह लावून दिला होतास, याच्यामुळे तुला गायीला लाथ मारल्यामुळे कुष्ठरोग होईल आणि शेजाऱ्यांमध्ये भांडणं लावून दिलीस, त्यामुळे तुझा पती तापसी होऊन निघून जाईल. हे ऐकून तिला फार दुःख झालं. गुरु तिला पुढे म्हणाले, तुझा पती वृद्धापकाळी संन्याशी होऊन निघून जाईल. त्याच्याशी तू संसार तोपर्यंत करशील, नंतर तुला कुष्ठरोग होईल आणि त्यावेळी आपली भेट होईल. भीमातीरी दक्षिण दिशेमध्ये पापविनाशी तीर्थ आहे, त्या ठिकाणी तुझं सर्व कुष्ठ निघून जाईल. अशा प्रकारे मार्गदर्शन करून सद्गुरू ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्या त्र्यंबकेश्वर क्षेत्र निघून गेले. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र फार प्रसिद्ध आहे. तिकडचा महिमा थोडक्यात असा आहे की गौतम ऋषींनी त्या ठिकाणी गंगेचं, म्हणजे जी गंगा शिवशंकरांच्या मस्तकावर धारण आहे, या गंगेतला अवतारित केलं, म्हणून त्या नदीचं नाव गोदावरी किंवा गौतमी नदी असं आहे. या संदर्भात कथा अशी की या नाशिक क्षेत्री, त्र्यंबकेश्वर क्षेत्री, त्या ठिकाणी गौतम ऋषींना, त्या ठिकाणी शेती करणाऱ्या ऋषींना पाण्याची आवश्यकता फार होती आणि त्यामुळे गौतम ऋषींना साकडं घालण्याचं त्यांनी ठरवलं की कदाचित ते सहज ऐकलेच तर ठीक, पण नाही ऐकले तर काय करावं. म्हणून त्यांनी एक दुर्वापासून एक धेनू निर्माण केली, गाय निर्माण केली आणि ती गौतमांच्या शेतावर सोडली. ती आपलं शेत खात आहे हे पाहून तिला हाकलून देण्यासाठी गौतम ऋषींनी एक पवित्र दर्भ फेकला, पण तो दर्भाचा आघात होऊन ती धेनू जणू काही शस्त्राने मारल्याप्रमाणे त्या ठिकाणी मरण पावली. गोहत्येचं पाप गौतम ऋषींच्या माथी लागलं आणि त्यावेळी त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून काय करावं, तर तुम्ही म्हणजे इतर ऋषींनी त्यांना सांगितलं, तुम्ही भूवर गंगा घेऊन या. गौतमांनी जवळजवळ 1000 वर्ष शिवाची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितलं. त्यावेळी गौतमांनी भूतलावर जनांच्या उद्धारासाठी गंगा पाठवाई असा वर मागितला. त्याने तथास्तु म्हटलं आणि त्यावेळी गंगेला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केलं आणि तिथून गौतमी किंवा गोदावरी नाव तिला प्राप्त झालं आणि तिच्या पात्रामध्ये स्नान केल्यावर सर्वांना पापातून मुक्ती मिळते. नृसिंह सरस्वती गोदावरीच्या काठी आले. तीर्थक्षेत्री त्यांनी भेट दिल्या. मंजरिका गावी ते त्या ठिकाणी आले आणि तिथे एक माधवारण्य नावाच्या मुनीशी त्यांची भेट झाली. हा माधवारण्य नेहमी नृसिंह सरस्वतींची मानस पूजा करायचा. आज प्रत्यक्ष दर्शन झाल्याने त्याचा आनंद काही गगनात मावेना. त्यांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि स्तुती सुमनांची उधळण केली. गुरूंनी त्याला स्वस्वरूपाचं दर्शन घडवून आणलं, आशीर्वाद दिले आणि त्यानंतर ते ब्रह्मेश्वर या महाक्षेत्री आले. त्या ठिकाणी आल्यावर आपल्या शिष्यांसमवेत स्नान करीत असताना एक ब्राह्मण त्यांना दिसला. हा ब्राह्मण पोटशुळाने त्या वाळूमध्ये, म्हणजे पोटदुखीमुळे तिथल्या वाळूमध्ये लोळत होता.
पोटदुखीने तो जेवण घ्यायचा नाही आणि जेवण घेतलं की त्याला हा त्रास सुरू व्हायचा. त्यामुळे त्या कारणाने तो नुसताच फलाहार करून आपलं जीवन जगत असे. आदल्या दिवशी नेमकं महानवमीचं सणाच्या निमित्ताने त्याने पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी सेवन केलं होतं आणि त्याला भयंकर त्रास होऊ लागला. त्यामुळे आता हा त्रास सहन होत नाही म्हणून पोटाला दगड बांधून त्या गंगेमध्ये प्राणत्याग करण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला होता. मनात शंकराचं स्मरण करीत प्रारब्धाला दोष देत त्या गंगेमध्ये तो निघाला आणि त्यावेळी श्री गुरूंनी त्याला पाहिलं. शिष्यानं सांगितलं त्याला घेऊन या इथे. शिष्यानी त्या ब्राह्मणाला गुरूंसमोर आणलं आणि गुरूंनी, हे ब्राह्मणा, तू घाबरू नकोस, तुझी व्यथा आता गेली असं समज, माझ्याकडे औषध आहे, पोटभर जेवण कर. गुरूंचे शब्द ऐकून या ब्राह्मणाला थोडंसं हायसं वाटलं. त्याच वेळी त्या ठिकाणी गावाचा अधिकारी असलेला एक ब्राह्मण गंगेवर स्नानासाठी आला. गुरूंनी त्याला पाहिलं. त्याने एकाग्र चित्ताने सद्गुरूंना नमस्कार केला, त्यांची विचारपूस आरंभिली. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, मी आपस्तंभ शाखेचा कौंडिन्य गोत्राचा ब्राह्मण आहे, माझं नाव सायनदेव. या सायनदेवाला या ठिकाणी तो उदरपूर्तीसाठी एका यवनाकडे नोकरीसाठी आलेला होता. त्याचं संपूर्ण कुटुंब कांची या ठिकाणी राहत असे. आता आपले दर्शन झाले, माझे जन्मांतरीचे दोष निघून गेले, मला चारी पुरुषार्थांचा लाभ मिळाला, अशी त्याने स्तुती त्या ठिकाणी केली. तेव्हा या सायन देवाला, या ब्राह्मणाला आपल्या घरी घेऊन जाऊन भरपूर जेवण जेवायला दे, असं त्या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितलं. त्यावेळी आपल्याला जर या ब्राह्मणास काही झालं तर ब्रह्महत्येचं पाप लागेल अशी भीती सायन देवाच्या मनात होती. गुरूंनी तीही दूर केली. श्री गुरु आणि सिद्धमुनी आणि इतर सर्व जे भक्त होते त्या सर्वांना, भक्तगण शिष्यगण सद्गुरूंचे होते, त्या सर्वांना सायन देवाने आपल्या घरी भिक्षेसाठी यावे अशी विनंती केली. सायन देवाची पत्नी जाखाई हिने अत्यंत आनंदाने त्यांची पूजा अर्चा केली, षोडशोपचार पूजा केली, सुग्रासन्न पक्वान्न त्या ठिकाणी तयार केलं आणि भोजन त्यांना दिलं. त्या पंक्तीलाच ब्राह्मणाला सुद्धा बसवण्यात आले. त्यालाही पोटभर जेवण वाढले. आणि काय गंमत, पोटभर जेवल्यानंतरही आपोआप या ब्राह्मणाची पोटदुखी पूर्णपणे नाहीशी झाली, बरी झाली. सायन देवाने गुरूंसह सर्व शिष्यांनाही नमस्कार केला आणि त्यावेळेला गुरूंनी संतती, संपत्ती, दीर्घायुष्य आणि वैभव प्राप्त होण्याचा असा आशीर्वाद या सायन देवाला दिला. आणि अशा प्रकारे या पोटदुखीची व्याधी असलेल्या ब्राह्मणाचा आणि सायन देवाचा, या दोघांचाही उद्धार या ठिकाणी सद्गुरूंच्या मार्फत झाला. सिद्धमुनींनी आता पुढल्या 14व्या अध्यायामधली पुढची कथा अशी आहे की सिद्धमुनींनी उदरव्यथेच्या ब्राह्मणाची गोष्ट ऐकल्यानंतर पुढे काय घडलं असा प्रश्न नामधारकांनी सिद्धांना विचारलं. सायन देवाने त्यावेळी गुरूंकडे भिक्षेसाठी गेलेले होते. त्या दिवशी आशीर्वाद मिळाल्यावर तो त्यांना वारंवार नमस्कार करू लागला आणि आपली एक व्यथा त्याने सांगितली. ती म्हणजे ज्या यवनाकडे ते कामाला होते, नोकरी करत होते, त्या यवन इतका घातकी होता की दरवेळेस एका ब्राह्मणाला आपल्याजवळ बोलवून तो त्याचा घात करत असे, त्याला मारत असे, त्याचा वध करत असे. आज या सायनदेव ब्राह्मणाची वेळ आलेली होती. माझे भाग्य मोठे की मला आपल्या चरणांची भेट तरी झाली. त्यामुळे ही व्यथा ऐकल्यानंतर सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं आहे सायन देवाला की तू चिंता करू नकोस, आमची भेट झालेली आहे, त्या अर्थी तू या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटलेला आहेस. त्यामुळे अगदी निश्चिंत मनाने तू त्या यवनाला भेटायला जा. सायनदेव त्या ठिकाणी त्या यवनाला भेटायला गेलाय. सायनदेवाला पाहिल्याबरोबर अग्नीसारखा लालेलाल झालेला हा यवन या सायनदेवाला मारण्यासाठी तयार होता. पण त्या क्षणी तो आपल्या घरामध्ये गेला. बाहेर सायनदेव मनामध्ये सतत सद्गुरूंचं स्मरण करत होते, कारण सद्गुरूंनी त्यांना अभय दिलेलं होतं की तू पुन्हा आल्यानंतर तुला भेटूनच आम्ही इथून निघून जाऊ, आम्ही तोवर तुझ्या घरी थांबू. त्यामुळे
अभय मिळाल्या कारणाने जरी भय असलं तरी मनामध्ये कुठेतरी सद्गुरूंच्या त्या शब्दावर एक विश्वास होता. गरुडाच्या पिल्लांना कधी साप चावेल का? सिंहाला हत्ती मारू शकतो का? त्याचप्रमाणे गुरुकृपा झाल्यावर यमाचं भय सुद्धा उरतं का? त्या यवनाचं त्या ठिकाणी चित्त भ्रमित झालं. काय झालं माहित नाही. तो आतमध्ये आला, आतल्या खोलीमध्ये आल्यानंतर आपल्या पलंगावर आडवा पडला. त्याला शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही, गाढ झोपी गेला. आणि या झोपेमध्ये अत्यंत व्याकुळ होऊन प्राणांतक व्यथेने असा तो कष्टत होता. आणि एक ब्राह्मण त्याच्या छातीवर बसून शस्त्राने त्याचा एक एक अवयव तोडतो आहे हे त्याने पाहिलं स्वप्नामध्ये. तो घाबरला, भयंकर स्वप्नातून दचकून जागा झाला आणि आपल्याला मारणारा ब्राह्मण हा दुसरा कोणी नाही तर हा सायनदेवच होता की काय असं त्याला वाटलं. आणि त्याला बाहेर सायनदेवाचं स्मरण झालं की आपण त्याला ब्राह्मणाला मारण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. तो धावत बाहेर आला. भीतीने व्याकुळ झालेल्या अवस्थेत त्याने सायनदेवाचं ध्यान केलं, त्याचे चरण धरले, शरण गेला आणि म्हणाला की हे विप्रा, आपणच कोणी या ठिकाणी पाचारण केलं त्यांना जाऊन त्वरित भेटावं. म्हणजे या ठिकाणी या यवनाच्या छाताडावर बसून त्याचे अवयव तोडणारा, त्याला भय निर्माण करणारा दुसरा कोणी नसून आमचे हे नृसिंह सरस्वती सद्गुरूच होते. त्यामुळे यवन सुद्धा या ब्राह्मणाला शरण आला आणि वस्त्र अलंकार दान दक्षिणा देऊन सत्कारपूर्वक त्याने त्यांना परत पाठविलं. अशा प्रकारे या सायन देवाचा उद्धार सुद्धा सद्गुरूंनी केला. पुढील अध्यायामध्ये तीर्थक्षेत्रांचं वर्णन आलेलं आहे. सिद्धमुनींनी नामधारकांना श्री गुरुनी गुप्तपणे राहण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण विचारलं. याचं महत्व फार वाढलं की काय व्हायचं, अनेक ठिकाणांवरून अनेक लोक म्हणजे सद्गुरूंची कीर्ती अशी वाढत गेली. त्यावेळी सद्गुरूंना भेटण्यासाठी अनेक लोक येत असत, नाना प्रकारच्या इच्छा मनांमध्ये ठेवून त्या ठिकाणी येत. साधू असत, ढोंगी सुद्धा असत. मग अशा सर्व लोकांपासून दूर राहण्यासाठी त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करणं हे सद्गुरूंना सहज शक्य होतं. पण वरदान देतानाही योग्य अयोग्य, पात्रता अपात्रता यांचीही परीक्षा घेणं तितकंच आवश्यक असतं. जसं परशुरामाने अवघी पृथ्वी क्षत्रिय दीन करून एका ब्राह्मणाला दान म्हणून दिली, तरी पण त्याची आशा काही सुटेना. शेवटी मग परशुरामांना समुद्रामध्ये जाऊन गुप्त रूपाने राहावं लागलं. त्याचप्रमाणे लोकांच्या या अतृप्त इच्छा ज्या आहेत त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत. आशा नावाची ही शृंखला अशी आहे की ती ज्याच्या पायामध्ये बांधली जाते ना तो धावतच राहतो, आणि जो या शृंखलेमध्ये जकडलेला असतो, या बंधनातून मुक्त असतो, तो मात्र स्थिर असतो. अशी ही विचित्र शृंखला आहे. त्याच्यामुळे सद्गुरूंनी त्या ठिकाणी गुप्त रूपाने राहण्याचं ठरवलं आणि त्यावेळी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थाटन करून विविध तीर्थांचं तुम्ही दर्शन घेऊन या असं सांगितलं आणि श्रीशैल या ठिकाणी मला भेटा. त्यावेळी त्या शिष्यांनी गुरुवर्यांना म्हटलं की सगळी तीर्थ जर सद्गुरू तुमच्या चरणांपाशी आहेत तर आम्हाला या सर्व तीर्थांचं दर्शन घेण्याची काय आवश्यकता आहे. त्यावेळी सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की संन्यासांनी कधी एका ठिकाणी 5 दिवसांपेक्षा जास्त राहू नये. यासाठी तुम्हाला तीर्थाटन करून अनेक तीर्थांना भेट देणं, तिकडचं सकारात्मक तिकडच्या शक्ती ग्रहण करणं, तिथले दर्शनाने प्राप्त होणारे शुभाशीर्वाद मिळवून आपलं तपाचरण अधिकाधिक दृढ करावं. यासाठी सद्गुरूंनी त्यांना अनेक ठिकाणी तीर्थाटन करायला, प्रयाग क्षेत्र, त्यानंतर तिकडचे यमुना नदीकाठी, सरस्वती नदीकाठी असलेली 14 गावं, यमुना नदीकाठची 25 गावं त्यांना भेट द्या. त्यानंतर कृष्णा, शरावती, मरुद्वती, असिक्ती, परास्वती, चंद्रभागा, रेवती, शरयू, गोदावरी, सहस्त्रवक्त्र,
पूर्ण आयुष्य वेदिका तुंगभद्रा अशा नद्यांच्या काठांना भेट देऊन तिथल्या तीर्थांना भेट द्या असं सांगितलं. स्नान करून त्या त्या ठिकाणी प्रायश्चित्त घ्या, ब्रह्मलोक लाभेल. नंतर सेतुबंध, रामेश्वर, श्रीरंग, पद्मनाभेश्वर, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र, बद्रीनारायण, केदारतीर्थ, पुष्करतीर्थ, कोटीतीर्थ, नर्मदा तीर्थ, मातृकेश्वर तीर्थ, कृष्णतीर्थ, कोकामुकी तीर्थ, प्रसाद तीर्थ, विजय तीर्थ, गोकर्ण, महाबळेश्वर, अयोध्या, मथुरा, कांची, द्वारका, गया, शालिग्राम तीर्थ, शबलग्राम, मुक्तिक्षेत्र, गोदावरी परिक्रमा, हरिहरेश्वर, पंढरपूर, गाणगापूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांची नावे सद्गुरूंनी घेतली आणि त्या त्या ठिकाणी जाऊन त्या तीर्थांचे दर्शन घेऊन स्नान करून मला श्रीशैल या ठिकाणी भेटा असा उपदेश या ठिकाणी या अध्यायामध्ये सद्गुरूंनी आपल्या शिष्यांना केलेले आहे. पुढे 16व्या अध्यायामध्ये गुरुभक्तीची महती या ठिकाणी सद्गुरूंनी नामधारकाला सांगितलेली आहे. अंबाभवानी या मनोहर स्थानी श्री गुरु एक वर्षभर होते. तिथे एक ब्राह्मण मुनी त्यावेळी आला आणि त्यांनी श्री गुरूंना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली आणि तो म्हणाला की गुरु स्वामी, बरेच दिवस मी तप करतो आहे पण माझं मन काही स्थिर होत नाही. त्यासाठी आपण मला मार्गदर्शन करावे. तपाचं आचरण करण्यापूर्वी गुरुकडून मार्गदर्शन घेणं हे अतिशय आवश्यक असतं. त्याने मनाला समाधान मिळतं. जर गुरुसेवाच घडली नसेल तर तुझं मन कसं स्थिर होईल असं सद्गुरूंनी त्या तपस्वीला विचारलं. असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने सांगितलं की मी एका मला सुद्धा एक गुरु होते, पण ते मला फार त्रास द्यायचे. मला जे काही करायचं नव्हतं त्या गोष्टी त्या मला करायला लावायचे. त्याऐवजी त्यांनी मला वेदशास्त्र, तर्कभाषादी, व्याकरण वगैरे जर गोष्टी सांगितल्या असत्या तर खूप बरं झालं असतं. ते निष्ठुरपणे वागायचे आणि त्यामुळे मला काही सहन झालं नाही म्हणून मी निघून आलो असं त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना सांगितलं. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, अरे तू असा कसा? तू स्वतःचे अवगुण जाणत नाहीस आणि गुरूंना नावं ठेवतोस. गुरुजवळ असताना तू त्याला फिरत बाहेर राहिलास तर तुझं चित्त कसं स्थिर होईल, तुला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल? तेव्हा सर्वप्रथम तुला गुरुला संतुष्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे प्रथम तू तुझ्या गुरुकडे जा, त्याला शरण जा, गुरुचं तू ध्यान कर. गुरुची ओळख पटणं तुला अत्यंत आवश्यक आहे. गुरु म्हणजे माता पिता, उपदेश करणारा असतो. तोच ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा असतो. त्यामुळे त्यांची सेवा कर. आणि ही गुरु महती पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी गुरूंनी त्याला एक गुरु शिष्यांची परंपरा सांगणारी अशी सुंदर कथा या ठिकाणी या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. पूर्वी द्वारावती तीर्थापाशी धौम्य ऋषी नावाचे एक मुनी होते. त्यांच्याकडे त्यांचे 3 शिष्य होते. एकाचं नाव होतं आरुणी पांचाळ, दुसऱ्याचं वेद आणि तिसऱ्याचं उपमन्यू. हे तिघेही पूर्वी गुरुकुल पद्धती असल्या कारणाने गुरूंच्या घरी राहून गुरूंची सेवा करणं, त्यांच्या परीक्षेला उतरणं आणि त्यानंतर जर गुरु प्रसन्न झाले तरच त्याला वेदांचं ज्ञानसंपन्न ब्रह्मज्ञान प्राप्ती व्हायची. जोपर्यंत या कसोटीला तुम्ही उतरत नाही, जोपर्यंत तुमची पक्की तयारी होत नाही, तोपर्यंत सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक परीक्षेला तुम्हाला समोर जावं लागायचं. अशी ही गुरूंची गुरुकुलामध्ये अशा प्रकारे अभ्यास चालत असे. एक दिवस गुरूंनी आपल्या पहिल्या शिष्याची म्हणजे आरुणीची परीक्षा घेण्याचं ठरवलं. गुरूंनी त्याला सांगितलं की अरुणी, तू शेताकडे जा आणि शेतामध्ये सगळीकडे पाणी व्यवस्थित शेताला पाणी वाहा आणि नंतर तू ये. त्या ठिकाणी आरुणी शेतामध्ये आला. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून तो शेतात आला. पाहतो तर काय, तर पाण्याचा प्रवाह हा दुसरीकडे चाललेला आहे. त्यावेळी हा पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी आरुणीने अनेक लहान मोठे दगड त्या ठिकाणी उचलले आणि तो बांध त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह इतका जोराचा होता की
हे दगड धोंडे वाहून गेले आणि पाणी संपूर्ण वाहून जात होतं. शेताला पाणी मिळत नव्हतं. त्यावेळी आरुणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्याच शरीराचा बांध त्या ठिकाणी केला आणि तो त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आडवा राहिला. परिणाम असा झाला की हे पाणी संपूर्णपणे त्या शेतामध्ये वावरामध्ये घुसलं आणि शेताला व्यवस्थित पाणी पुरवठा झाला. संध्याकाळ झाली तरी आरुणी पुन्हा परत का आला नाही हे पाहण्यासाठी धौम्य ऋषी त्या ठिकाणी आले आणि आपल्या शिष्याने आपली आज्ञा पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा केलेली नाही हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्याच्या मस्तकावर त्याला तिथून बाहेर काढलं. त्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी आपला वरदहस्त ठेवला आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. दुसरा शिष्य होता वेद. हा वेद या वेदाला गुरूंनी त्यावेळी त्या ठिकाणी असं सांगितलेलं होतं की तू शेताची राखण कर आणि पिकलेलं धान्य जे आहे ते त्या ठिकाणी कापून घरी घेऊन ये. वेद शेतावर गेला, मेहनत करू लागला, बरंच धान्य जमा झालं. आता हे धान्य घेऊन येताना गुरूंनी त्याला एक रेडा त्या ठिकाणी दिलेला होता. तो रेडा गाड्याला जोडला आणि तो ते धान्य आणाव्यास निघाला. धान्य इतकं प्रचंड होतं की काही केलं एकट्या त्या रेड्याला तो काही गाडा ओढता येईना. तेव्हा त्याने स्वतःला सुद्धा दुसऱ्या बाजूला जुंपून घेतलं आणि गाडा ओढून आणू लागला. एका ठिकाणी भयंकर चिखल होता. त्या चिखलामध्ये हा गाडा फसला. आता काय करावं तर त्याने त्या रेड्याला बाजूला केलं आणि स्वतःच्याच गळ्याभोवती अगदी तो गाडा अडकवून फास अडकवल्यासारखा ओढून तो गाडा ओढण्याचा प्रयत्न केला आणि चिखलाबाहेर कसा बसा तो गाडा आला. पण त्यावेळी त्याचे प्राण मात्र कंठाशी आले. धौम्यांनी हे पाहिलं आणि धावत येऊन त्याच्या मानेभोवती असलेला तो फास सोडविला आणि त्याला प्रेमाने कुरवाळलं. वेदा तू माझी गुरुसेवा श्रेष्ठ मानलीस, त्यामुळे त्याच्याही मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवला आणि वेदशास्त्र संपन्न होशील असा आशीर्वाद त्याला दिला. तिसरा शिष्य उपमन्यू. या उपमन्यूची गुरुसेवा अशी होती की त्याला भूक फार लागायची. त्यामुळे त्याचं विद्याभ्यासामध्ये लक्ष लागत नसे. म्हणून सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं होतं की तू दररोज गाई गुरु घेऊन रानामध्ये त्यांना चरण्यासाठी घेऊन जायचं. दुपारी याला भूक लागायची. सगळ्या गाई डोरांना घेऊन हा घरी यायचा आणि जेवायला बसायचा. मग सद्गुरूंनी त्याला सांगितलं तू संध्याकाळशिवाय काही घरी यायचं नाही. हा म्हणाला बरं ठीक आहे, रोज गाईंना घेऊन जायचं, संध्याकाळी यायचा. पण ह्याच्या तब्येत मात्र तसाच हट्टाकट्टा, काही फरक पडेना. मग सद्गुरूंना कळलं की हा 4 घरी भिक्षा मागतो आणि भिक्षा मागून ते अन्न ग्रहण करतो आणि मग संध्याकाळी येतो. गुरुजींनी सक्त ताकीद दिली की तू काही केल्या असं भिक्षा मागायची नाही, भिक्षा ग्रहण करायची नाही. भिक्षा मागून तू ती आश्रमामध्ये आणून दे आणि पुन्हा तू आपल्या कामाला निघून जा. बरं ठीक आहे. पण काही केलं, भूक काही आवरेना. मग हा काय करायचा, वासरं ज्या वेळेला गाईचं दूध प्राशन करायचे त्यावेळेला त्या ठिकाणी काही दूध खाली पडत असायचं. ते पडणारं दूध आपल्या ओंजळीमध्ये तो गोळा करायचा आणि ते ग्रहण करायचा. त्यामुळे तब्येतीमध्ये काही फारसा फरक पडलेला दिसला नाही. तेव्हा गुरुजींनी त्याला विचारलं. त्यावर तो अगदी सत्य बोलणारा होता. अगदी खरं त्याने सांगितलं की गुरुजी मी असं असं करतो. गुरुजी त्याच्यावर ओरडले, अरे मतिमंद होशील असं उष्ट अन्न प्राशन करशील तर. तेव्हापासून त्याने ते गाईचं दूध सुद्धा पिणं बंद केलं. पण भूक काही केल्या आवरेना. मग त्याने एका दिवशी पाहिलं की जी रुईची पानं आहेत त्या रुईच्या पानांना मोडल्यानंतर त्याच्यातून चीक गळतो. तो अगदी छान दुधासारखा दिसतो. तो आपण गोळा करून प्यायचा असं त्याने ठरवलं. पानाचा द्रोण केला आणि तो चीक तोडण्यासाठी त्याने पान तोडलं. त्या क्षणी तो चीक त्याच्या डोळ्यात उडाला आणि त्या ठिकाणी तो आंधळा झाला. अशा आंधळ्या अवस्थेमध्ये गाई डोरांना शोधत शोधत येत असताना एका विहिरीमध्ये पडला. विहीर सुखी होती आणि विहिरीमध्ये पडला. रात्र झाली, गुरंढोरं अजून आली नाहीत. हा शिष्य सुद्धा आपला घरी आला नाही अजून. हे पाहिल्यावर ते धौम्य ऋषी त्या ठिकाणी शोधत शोधत त्याला आले आणि शोधत आल्यानंतर त्यांनी त्याला आवाज दिला. या ठिकाणी विहिरीमध्ये पडलेल्या त्या
शिष्याने गुरूंना म्हटलं की गुरुजी मी या ठिकाणी पडलेलो आहे. गुरूंनी त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि अश्विनी झालेली संपूर्ण हकीकत त्यांनी सांगितली. त्यावेळी धौम्य ऋषींनी अश्विनी कुमारांचं स्मरण, अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य बरं का, त्यांचं स्मरण केलं. त्यांच्या कृपेने या उपमन्यूला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली. त्यांनी गुरूंना नमस्कार केला. गुरूंनी त्याला आपल्या पोटाशी धरलं, त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. म्हणजे एकंदर अशा प्रकारे हे सर्व शिष्य आपल्या गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी गुरूंच्या त्या ठिकाणी सेवा केलेल्या आहेत आणि गुरु प्रसन्न झाल्यानंतरच त्यांना असं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, बुद्धी स्थिर झालेली आहे, मती स्थिर झालेली आहे, असं ही कथा सांगून गुरूंनी त्या ब्राह्मणाला आपल्या गुरुकडे परत पाठविलेलं आहे. पुढे 17व्या अध्यायामध्ये औदुंबर क्षेत्राचं त्या ठिकाणी महात्म्य सांगितलेलं आहे. करवीर क्षेत्रामध्ये एक विद्यासंपन्न असा ब्राह्मण होता. सर्व शास्त्रांचा अभ्यास त्याने छान केलेला होता. त्याला एक मुलगा होता, पण नशिबाने तो जन्मापासूनच मतिमंत निपजला. लहान असतानाच मातापित्यांचं छत्र काळाने हिरावून घेतलं आणि हा मुलगा अनाथ पोरका झाला. 7 वर्षाचा झाला. कुळाचाराप्रमाणे त्याची मुंज केली गेली, पण त्याला स्नान संध्या गायत्री मंत्र वगैरे शिकविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण ते काही साध्य होईना. त्या गावचे ब्राह्मण लोक त्याची निरनिराळ्या प्रकारे हेटाळणी करू लागले, त्याला वाईट साईड बोलू लागले. तो तिथून तडक निघून गेला. त्याला फार वाईट वाटायचं. भिलवडे गावामध्ये भुवनेश्वरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी तो आला. देवीचं दर्शन घेतलं. तिच्या पायी त्याने धरणं धरलं आणि तो मनी निश्चय करून राहिला. अन्न पाणी त्याने त्या ठिकाणी त्यागलं. तिथेच बसून राहिला. 3 दिवस गेले. शेवटी त्याला दृष्टांत असा झाला, दृष्टांत वगैरे काहीच झालं नाही. आक्रोश करीत त्याने देवीला सांगितलं की माझी एवढी तू उपेक्षा करतेस. त्याने धार धार शस्त्राने स्वतःची जीभ कापून देवीच्या चरणी अर्पण केली. इतकं करून सुद्धा तू जर प्रसन्न झाले नाहीस तर मी आता माझं मस्तक तुझ्या चरणी अर्पण करतो. त्याचा तो निर्धार पाहून आईने त्या ठिकाणी त्याला झोपेत दृष्टांत दिला की बाळ ब्रह्मचारी ऐक, माझ्यावर रागवू नकोस. पलीकडे कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली एक अवतारी पुरुष बसलेले आहेत, त्यांना शरण जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. त्या क्षणी त्या नदीच्या प्रवाहातून चालत तो पुढे गेला आणि त्या ठिकाणी सद्गुरू बसलेले त्यांनी पाहिले. या नृसिंह सरस्वतींच्या चरणावर त्यांनी आपलं मस्तक ठेवलं. मस्तकावर त्यांनी गुरूंनी वरदहस्त ठेवला. त्यावेळी त्याला आपली पुन्हा जीभ म्हणजे जिव्हा प्राप्त झाली. वेदशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी सर्व ज्ञान त्याला प्राप्त झाली. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं ना मंडळी, तसंच मानस सरोवरामध्ये डुबकी मारल्यावर एखाद्या कावळ्याला जसं राजहंस पद प्राप्त होतं, त्याप्रमाणे या सद्गुरूंच्या वरदहस्ताने या ब्राह्मणाचा उद्धार या ठिकाणी झालेला दिसतो. पुढे 18व्या अध्यायामध्ये एका ब्राह्मणाचं सद्गुरूंनी कशा प्रकारे दैन्यहरण केलं ही कथा येते. हा ब्राह्मण अतिशय सात्विक होता, कर्ममार्गाने चालणारा असा हा आचरण करणारा. त्याची पत्नी सुद्धा पतिव्रता होती. त्यांच्या ठिकाणी त्याच्या दारामध्ये घेवड्याचा मोठा वेल होता, पुष्कळ शेंगा लागायचा. अगदी नेमाप्रमाणे चालणारा असा हा ब्राह्मण असल्या कारणाने जे काही भिक्षेमध्ये प्राप्त होईल त्यावर गुजरण चालायची. अतिशय 18 कोटी दारिद्र्य त्याच्याकडे होतं, तरीही तो आपल्या कर्माची सेवा करत होता, कर्माने वागत होता आणि त्यामुळे जे काही होतं त्यामध्ये तो समाधानी होता. एक दिवस सद्गुरू त्याच्या द्वारी भिक्षा मागण्यासाठी आले आणि भिक्षा मागण्यासाठी आल्यानंतर सद्गुरूंनी त्या ठिकाणी त्यांना त्या घेवड्याच्या शेंगा त्यांच्या पत्नीने दान स्वरूपामध्ये दिल्या. घेवड्याची भाजी सद्गुरूंना घेवड्याच्या शेंगा प्रचंड आवडतात. त्यामुळे उद्यापनाच्या वेळेस जर आपण सद्गुरूंना नैवेद्य दाखवत असू ना, तर त्यामध्ये घेवड्याची भाजी हे प्रमुख असते. या घेवड्याच्या दारामध्ये असलेला जो वेल होता, तो वेलच मुळापासून सद्गुरूंनी त्या ठिकाणी उपटून टाकला. त्यावेळी ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी झाली की मी तर दानच दिलं होतं, पण त्या बदल्यात या यतीने काय केलं. त्यामुळे कष्टी झाली आणि
घरी ब्राह्मण आल्यानंतर घडलेली सगळी हकीकत तिने त्यांना सांगितली. आणि त्यावेळी उरलं सुरलेलं ते असं ते तण काढून टाकण्यासाठी मुळापासून ती वेल काढून टाकत असताना त्या ठिकाणी सोन्याने भरलेले, सोन्याच्या नाण्याने भरलेले असे त्या ठिकाणी त्या मुळाशी त्याला हंडे सापडले. आणि अशा प्रकारे सद्गुरूंनी या द्रव्याने भरलेला हंडा त्याला प्राप्त करून दिला आणि सद्गुरूंची कृपा त्यावर झाली. त्याचं दैन्य हे दूर झालं. मंडळी, औदुंबर वृक्ष हा भगवंतांना अतिशय प्रिय आहे. या संदर्भामध्ये सांगत असताना आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध गुरूंनी केला, नरसिंह अवतारामध्ये श्री विष्णूंनी केला, त्यावेळी त्याच्या पोटातील विषामुळे त्यांच्या बोटांना प्रचंड दाह होऊ लागला, नखांना दाह होऊ लागला. त्यावेळेला याच औदुंबराच्या फळांमध्ये नख घुसवून ठेवल्यानंतर सद्गुरू या ठिकाणी नरसिंह भगवंतांना शांतता प्राप्त झाली होती. हा दाह कमी झालेला होता. अशी या औदुंबराची किमया. या औदुंबराच्या वृक्षाच्या बद्दल सद्गुरूंना अतिशय प्रेम आहे. सद्गुरू त्या ठिकाणी ज्या वेळेला औदुंबरात जवळ बसायचे त्यावेळेला या 64 योगिनी सद्गुरूंची त्या ठिकाणी छान अगदी अशी भक्तिभावाने पूजा करण्यासाठी त्यावेळी तिथे यायच्या. एकदा अशाच 64 योगिनी श्री गुरूंची पूजा करण्यासाठी त्यांना नेण्यासाठी आल्या आणि त्यांना घेऊन जाऊन ती पूजा स्वीकारून सद्गुरू येत होते. ही संपूर्ण ही घटना जी आहे ती एका नावाड्याने पाहिली. त्या 64 योगिनींबरोबर सद्गुरू जातात. पाणी आपोआप नदीतलं कसं दूर होतं. श्रीगुरू आत जातात, काही वेळाने बाहेर येतात आणि त्याला ते सगळं आश्चर्य वाटलं. एक दिवस तो त्यांच्या मागे मागे गेला की नदीवर चालत चालत सद्गुरू अचानक लुप्त होतात. त्या योगिनींसमवेत कुठे जातात आणि तोही त्यांच्या मागून गेला. खाली गेल्यावर त्याने रत्नखचित अशी गोपुरं बघितलं, रम्य असं नगर पाहिलं. त्या ठिकाणी श्रीगुरूंची कशी छान पूजा, षोडशोपचार पूजा या योगिनी करतात हे त्याने पाहिलं. आणि त्याचवेळी सद्गुरूंची दृष्टी या नावाड्याकडे गेली. ते म्हणाले की तू जर हे सगळं जर कोणाला सांगितलंस तर त्या क्षणी तुला मरण येईल, पण तू हे पाहिलं आहेस त्यामुळे तुझ्या दैन्याचं या ठिकाणी हरण होईल. आणि त्याच्यासोबत सद्गुरू पुन्हा स्वस्थानी आले. आणि अशा प्रकारे नावाड्याने श्रीगुरूंना त्या ठिकाणी ते श्रीगुरूंचं ते दिव्य स्वरूप पाहिलं आणि तो त्यांना पूर्णपणे शरण गेलेला आहे. शरण गेल्यानंतर सद्गुरूंनी त्याला 3 स्थळांची यात्रा घडवली. सद्गुरूंचा महिमा त्यामुळे फार पसरला. त्या ठिकाणी 64 योगिनींनी त्या ठिकाणी सद्गुरूंना विनंती केली की आपण या ठिकाणी राहावं. पण त्यावेळी सद्गुरूंनी औदुंबरापाशी मी सूक्ष्म रूपाने सदैव वास करेन असा आशीर्वाद त्या ठिकाणी या 64 योगिनींना दिला. तेव्हापासून या औदुंबर वृक्षाखाली केलेला जप, त्या ठिकाणी केलेला होम, त्या ठिकाणी केलेलं ब्राह्मणदान हे सगळं काही शतकोटी फळ देणारं होईल असा आशीर्वाद या ठिकाणी या औदुंबराला देण्यात आला. आणि त्यामुळे मंद गतीने प्रदक्षिणा केलीच तरी तुझा कुष्ठरोग बरा होईल असा आपल्या बहिणीला त्या ठिकाणी वर सद्गुरूंनी दिलेला होता. असा 19व्या अध्यायामध्ये या औदुंबराचा महिमा आपल्याला ऐकायला मिळतो. नमस्कार मंडळी, मी हरिभक्त परायण सौ स्नेहल प्रसाद दळवी. पितृपक्षातील या गुरुचरित्र सप्ताह निरूपणाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व सद्गुरू भक्तांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधार निरसी, जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी, प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले, तो सद्गुरू जाणावा. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु येतात. पहिला गुरु म्हणजे आपले आई, मग पुढे आपले वडील, शाळेतील शिक्षक, विविध विषय आणि कला, जाती कला इत्यादी शिकवणारे गुरु
हे अनेक गुरु आपल्या आयुष्यामध्ये पुढे पुढे येत जातात. परंतु सद्गुरू हा प्रत्येकाचा एकच असतो, जो मनुष्याला त्याच्या नरदेहाची, त्याच्या जन्माची इती कर्तव्यता समजावून शिष्यातील षड्विकार, विषय, वासना दूर करून त्यांचा समूळ नाश करून स्वरूपाची जाणीव त्याला करून देतो. म्हणजेच परमात्म्याचे आणि आत्म्याचे मिलन घडवितो. म्हणजेच आपल्या मूळ तत्वाशी आपली भेट करवितो. या मायारूपी भ्रमामध्ये ज्ञानाच्या चुकीच्या संकल्पनांचं खंडन करून या भ्रमाच्या आणि अज्ञानाच्या अंधाराचं निरसन करून आपल्याला ब्रह्मपदाला पोचवितो तो सद्गुरू. भवसागरातून निर्माण होणाऱ्या